6.5 लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी मी महात्मा फुले समता परिषद, ओबीसी एल्गारचे कार्यकर्ते आणि इतर सर्व ओबीसी समाजाचे नेते या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जे आहे गावागावात जाऊन या लोकांना समजावून ह्या हरकती ज्या आहेत गोळा केलेल्या आहेत आणि इथपर्यंत त्यांनी आणून दिलेल्या आहेत। त्याचा अभ्यास अर्थात करावा लागेल आणि त्याला वेळसुद्धा लागेल। मला असं कळलं की मागचे 2 दिवस सुट्टी असताना सुद्धा अनेक कर्मचारी तिथे काम करत होते, तर आणखी किती दिवस लागतात माहीत नाही मला। सर, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ज्यावेळी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ज्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत नव्यानं त्यांना ते कायद्यानुसार आरक्षण लागू केलं जाईल, मात्र मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या अहवालाच्या आधारे आम्ही पुढची चर्चा करू। तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? ते आता तिकडे मी हाऊसमध्ये सांगेन। हो, मग ते जर करायचं असेल तर मग ॲक्ट कशाला करायचं? जर जरांगे सांगतात तसंच जर सगळं ऐकायचं असेल आणि जरांगे म्हणतो ओबीसीतच द्या, मग आणखीन मग हा वेगळा मग कायदा करण्याची आवश्यकताच नाही। ज्या अर्थी हा कायदा सरकार करता आहे त्या अर्थी वेगळं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा स्पष्ट उद्देश याच्यामध्ये सरकारचा दिसतो आहे। असं का नाही, असं आहे की गायकवाड कमिशनने दिलेल्या अहवालावर जो कायदा करण्यात आला तो हायकोर्टात टिकला। हायकोर्टामध्ये काही गोष्टी नाकारण्यात आल्या, पण रिझर्वेशन जे आहे देण्याचं ठरलं। फक्त सुप्रीम कोर्टामध्ये काही त्रुटी आढळून आल्या, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न जे आहे ते सगळ्या न्यायाधीशांनी मिळून केलेला आहे। त्यामुळे असं वाटतं की यातून जे आहे मार्ग निघेल। हे बघा, बाठिया कमिशनने केलेली काय जनगणना असेल, नाही तर या शुक्रे समितीने केलेली जनगणना असेल, या कुठल्याच जनगणनेवर आम्ही विश्वास ठेवत नाही, आम्ही तो नाकारित आहोत। तुम्हाला जर कोण किती समाज आहे या राज्यामध्ये हे नक्की करायचं असेल तर जातीय जनगणना करा। आता झारखंडने सुद्धा तशी ऑर्डर्स दिलेल्या आहेत, ते सुद्धा करतात जातीय जनगणना, मग कळेल। असं जे आहे घाईघाईमध्ये तुम्ही काय वाटेल ते सांगाल। बाठिया समितीने तर निव्वळ त्यांनी तर सांगितलं होतं की मुंबईमध्ये ओबीसीच नाही आहेत। त्यावेळेला महेश झगडे जे आहेत त्यांना भांडावं लागलं त्यांच्या बरोबर आणि त्यांना सांगावं लागलं, अरे ह्या मुंबई शहरामध्ये धनगर आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, भटके विमुक्त आहेत, काय यादव आहेत, कुर्मी आहेत, भंडारी आहेत, सगळं हे आगरी आहेत, कोळी आहेत आणि तुम्ही म्हणता ओबीसी नाही आहेत। त्याच्यामुळे तो सुद्धा जो अहवाल जो आहे घाईघाईने तयार केला होता, तो खानविलकर समितीने जे कोर्टाने सांगितलं होतं 15 दिवसामध्ये आम्हाला द्या, त्यावेळेला कोर्ट एकदम कडक होतं, 10 दिवसातच द्या, 15 दिवसातच द्या। आता 2 वर्ष होऊन गेलं तरी पुढे आमचे जे आहेत केसेस रेंगाळलेले आहेत, निवडणुका होत नाही आहेत। मला सांगायचं ते हे, शुक्रे समिती असेल नाही तर बाठिया समिती असेल, त्यांनी कुठल्याही समाजाचे जर आकडे जर सांगत असतील तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, विश्वास ठेवू शकत नाही। त्याच्यासाठी जातीय गणनाच करावा लागेल, जनगणना करावी लागेल। पुढे ते आहे ते, हो ते माझ्याकडे आहे, ते सगळं आहे, ते केस स्टडी वगैरे मीच सांगितलेलं आहे। बोला पुढे। सर, मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल तयार केलेला ते झालं, आता तो आता माझ्याकडे अजून आलेला नाही आहे मागासवर्गीयाचा अहवाल आणि कायदा आलेला नाही। पुढे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुम्ही अधिवेशनापूर्वी काही तुमच्या बाजूने मांडणार? नाही, मंत्रिमंडळामध्ये काय तो आपण अधिवेशनातच मांडूया ना, म्हणजे तुम्हाला पण ऐकायला मिळेल। पण असं पण आता काय कोणीतरी सांगितलं की फक्त गटनेत्यांनाच बोलायला संधी देणार आहेत, ते मला मंजूर नाही। कुठलाही ॲक्ट पास होत असताना कुणालाही बोलायचं असेल तर त्याला संधी द्यायला पाहिजे। मी 85 पासून या विधानमंडळात आहे,
काही वेळेला आज 10 वाजता सुरू झालेली चर्चा जी आहे रात्रभर चालून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ॲक्ट पास झालेला आहे. त्यामुळे ॲक्टवर बोलायला बंदी करू नये अशी माझी विनंती राहणार आहे. नाही, हे तुमची बातमी आहे. आता मी सरकारबद्दल बोलत नाही. कुणीतरी मला सांगितलं की टीव्ही कुठच्या तरी टीव्हीला बातमी आहे की फक्त गटनेते बोलतील, म्हणून मी बोललो. सर, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं. मला काही कल्पना नाही आहे. 20 जागा भाजपला आणि 10 शिंदे गटाला तर 10 अजित पवार गटाला लढवण्याची शक्यता आहे. काय सांगता? मला काही माहीत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.